आत्ताच्या क्षणाला कोर्टातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. अखेर ठाकरे गटांचा मोठा विजय. होय, खूप दिवसापासून खरी शिवसेना कोणाची या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये खटला सुरू होता. ठाकरे गटाच्या बाजूने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल हे न्यायालयामध्ये आपली बाजू मांडत होते. कपिल सिब्बल यांनी अनेक वेगवेगळ्या न्यायालयासमोर पुरावे सादर केले, अनेक वेगवेगळ्या बाबी मांडल्या आणि त्या सगळ्यांचा विचार करत कोर्टाचा एकच मोठा निर्णय आणि शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का. आज आणि आत्ताच्या नाला असा काही युक्तिवाद केला की संपूर्ण राज्यामध्ये एकच चर्चा सुरू झाली. नेमकी खरी शिवसेना कोणाची आहेत? धनुष्यबाण चिन्हाचे मानकरी कोण आहेत? धनुष्यबाण चिन्ह कोणाला भेटायला पाहिजे? शिवसेनेचे अधिकार कोणाकडे होते आधी आणि आता परत पुन्हा कोणाकडे आले पाहिजे? अहो, आजही तळागाळातला कार्यकर्ता गावाखेड्यातला खरा शिवसैनिक उद्धव साहेबांच्या नेतृत्वात काम करतो. अहो, प्रत्येक शहरातला, प्रत्येक गावातला, प्रत्येक तालुक्यातला आणि प्रत्येक शिवसैनिकाला हेच वाटत होतं की दोन्ही शिवसेनेने एकत्र यावं, परत पुन्हा उद्धव साहेबांच्या नेतृत्वात शिंदे गटाने काम करावं, सर्वांनी एकजुटीने शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब जनतेसाठी, विद्यार्थ्यांसाठी एकत्र येत लढावं. परंतु तसं काही होत नव्हतं आणि शेवटी ठाकरे गटाने कोर्टामध्ये बाजी मारली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शेवटचा युक्तिवाद असा काही केला की कोर्टाला ठाकरेंच्या बाजूने निकाल द्यावा लागला आणि मातोश्रीवर एकच मोठा जल्लोष, एकच मोठा आनंदोत्सव. नेमका या नवीन निकालानुसार आता धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे जाणार? ठाकरे नाईट चिन्ह कधी भेटणार? तसंच कधी शिवसेना कोणाची? आणि पुढे आता शिंदे गट अपात्र होणार. शिंदे गट कोणत्या दुसऱ्या गटामध्ये, भाजपमध्ये किंवा इतर गटात विलीन होणार? त्याची सगळी गुप्त माहिती आपण तुम्हाला आत्ताच सांगणार आहोत. कोर्टाचा निर्णय ठरलेला असून शिंदे गटाला पुढे सर्वात मोठा धक्का बसणार. या धक्क्यामध्ये शिंदेचे काही आमदार फुटणार, काही मोठे मंत्री परत पुन्हा मातोश्रीवर येणार. त्या सगळ्या आमदारांची, त्या सगळ्या मंत्र्यांची यादीच गुप्त माहिती आपल्या हाती लागली आहेत. ते सगळं आता आपण तुम्हाला डायरेक्ट दाखवणार. या सगळ्या मंत्र्यांची नावेच आता वाचून दाखवणार. हे सगळं तुम्ही बघा. नेमकं हे सगळे मंत्री, सगळे आमदार कोणत्या मतदारसंघातले आहेत, कोणत्या जिल्ह्यातून हे नेमकं संजय राऊतांच्या संपर्कात निवडून आलेले आहेत आणि या सर्वांबद्दल सच्चा शिवसैनिक काय म्हणतो, खरी शिवसेना कोणाची, जनता काय म्हणते, ते सगळं आपण तुम्हाला लगेच दाखवत आहे. सगळं काही उघडपणे तुम्हाला सांगणार. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावा लागेल. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही, कारण की या व्हिडिओच्या शेवटी नेमकं संजय राऊतांच्या संपर्कात शिंदे गटाचे कोण आमदार आहेत, शिंदे गटाचे कोण मंत्री परत पुन्हा ठाकरे गटात येत आहे, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहोत. पडद्यामागे होत असलेली मोठी हालचाल आपण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी उघडपणे दाखवणार. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावंच लागेल. आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक झाला पाहिजे. लगेच एक लाईक करा. आत्ताच्या क्षणाला कोर्ट भरत, आपण पाहतोय की अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सुनावणी करत असताना आणि युक्तिवाद करत असताना धनुष्यबाण चिन्ह तातडीनं गोठवा अशी वारंवार मागणी कपिल सिब्बल यांनी केली होती. आज देखील त्यांनी ही मागणी पुन्हा एकदा केली आहे. भरत, सुमित, मी आधीच ज्या पद्धतीने म्हटलं होतं की कपिल सिब्बल त्यांच्या जो युक्तिवादाचा शेवट आहे तो अत्यंत भावनिक मुद्द्यावरती करतात. ज्या मुद्द्यावरती संपूर्ण देश विचार करेल अशा पद्धतीचा शेवटचा मुद्दा असतो आणि आजच्या युक्तिवादाच्या माध्यमातून कपिल सिब्बल यांनी तेच साध्य केलेलं आहे. कपिल सिब्बल यांनी आता जे म्हटलंय ते अत्यंत महत्त्वाचं आहे. कपिल सिब्बल यांनी थेट धनुष्यबाण चिन्ह, जोपर्यंत ही सुनावणी संपत नाही, या प्रकरणाचा निकाल येत नाही, तोपर्यंत धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची केलेली मागणी ही या सगळ्या युक्तिवादाचा सर्वोच्च शिखर असल्याचं पाहायला मिळतंय. आणि तोच मुद्दा कपिल सिब्बल यांनी शेवटच्या क्षणामध्ये जे शेवटचा बॉल सिक्सर जसा मारतात, अगदी त्याच पद्धतीने कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा या ठिकाणी मांडल्याचं पाहायला मिळत आहे. धनुष्यबाण गोठवा अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. जोपर्यंत धनुष्यबाण चिन्ह गोठवलं पाहिजे, युक्तिवाद संपवताना ही कपिल सिब्बल यांची अत्यंत मोठी आणि महत्त्वाची मागणी आहे. आणि याच मागणीच्या माध्यमातून कपिल सिब्बल यांनी समोरचा जो प्रतिवादी पक्ष आहे, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, त्यांना कोंडीत पकडल्याचं पाहायला मिळतंय. त्याआधी कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद संपवताना काही मुद्दे मांडले होते. त्यातला महत्त्वाचा मुद्दा त्यांनी म्हटलं, शिंदे गटाचे आमदार आधी सुरत आणि तिथून गुवाहाटीला गेले, त्यानंतर त्यांनी 30 तारखेला त्यांनी भाजप सोबत सरकार स्थापन केलं. ही गोष्ट स्वतःच सर्व काही सांगून जाते. त्यासाठी वेगळा कोणताही पुरावा देण्याची गरज नाही. परिस्थितीचं वास्तव काय आहे हे पाहिलं पाहिजे. प्रत्युत्तर देणाऱ्या या आमदारांनी राहुल नार्वेकर यांना अध्यक्ष करण्यासाठी मतदान केलेलं आहे. म्हणजे ज्यांच्यावरती अपात्रतेची टांगती तलवार होती, त्याच आमदारांनी राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्ष करण्यासाठी मतदान केलं. हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी मांडल्याचं पाहायला मिळतंय. पक्षांतराचं एक स्पष्ट आणि आदर्श उदाहरण
क्लासिक केस जी आहे ती राणा प्रकरणात असल्याचं त्यांनी सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं होतं। त्याचा संदर्भ कपिल सिब्बल यांनी दिला। विरोधी पक्षासोबत जाऊन राज्यपालांची भेट घेणं म्हणजे परिच्छेद 2(1)चं उल्लंघन मानलं जातं। जेव्हा सुनील प्रभू यांनी आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला होता तेव्हा त्यांनी तुम्हाला असा कोणताही अधिकार नाही असं उत्तर दिलेलं होतं आणि हाच मुद्दा युक्तिवादाचा शेवट करताना कपिल सिब्बल यांनी मांडल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर विधानसभा अध्यक्षांचा जो निर्णय आहे तो निर्णय कसा बेकायदेशीर होता हे सांगताना त्यांनी ज्या आमदारांनी ज्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे, नबाम रेबिया जी केस आहे त्या केसमध्ये उपाध्यक्षांवरती अपात्रतेची टांगती तलवार असताना उपाध्यक्षांनी जो निर्णय दिला होता तशाच पद्धतीने या प्रकरणात सुद्धा राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांच्यासाठी ज्या अपात्रतेची टांगती तलवार ज्या आमदारांवर आहे त्यांनी मतदान केलं। हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे आणि सुनावणीचा शेवट करताना त्यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे तो म्हणजे या सगळ्या केसचं शिखर मानलं गेलं पाहिजे, तो म्हणजे शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवा अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा शेवट करताना त्यांनी मांडल्याचं पाहायला मिळत आहे। घटनात्मक मूल्यांचं कशा पद्धतीने उल्लंघन झालंय अशा सगळे मुद्दे आहेत हे कपिल सिब्बल यांनी त्यांच्या जो युक्तिवादाचा टेम्पो आहे तो वरती घेऊन जात अखेर त्यांनी पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीत सध्या तरी कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला असला तरी सुद्धा आता सुप्रीम कोर्टामध्ये कशा पद्धतीने पुढच्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुमित, तो म्हणजे 2018ची घटना। खरं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 2013 आणि 2013 मध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली। 2018 मध्ये जी काही शिंदेच्या पूर्ण शिवसेना जी आहे या एकत्रित शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पद दिल्याचं सुद्धा पाहायला मिळत होतं। त्यानंतर 2.5 लाख जवळपास 2.5 लाख जे काही प्राथमिक सदस्य आहेत शिवसेनेचे त्यांच्याकडून सुद्धा उद्धव ठाकरेंना समर्थन देण्यात आलं होतं। त्यावेळेस उपनेते एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना समर्थन दिलं होतं। संपूर्ण कोर कमिटी आहे त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावाला संमती दिली होती आणि उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदे यांना उपनेते म्हणून नियुक्त केलं होतं। त्यानंतर विधिमंडळाचे गटनेते म्हणून नियुक्त केलं होतं। हाच मुद्दा आता महत्त्वाचा ठरतोय। खरं तर एका बाजूला निवडणूक आयोग सातत्यानं सांगतोय की 2018ची जी घटना आहे ती आमच्यापर्यंत नाही, आमच्या रेकॉर्डवर नाही, आमच्याकडे ती सादरच करण्यात आली नाही। मात्र दुसरीकडे तेच निवडणूक आयोग 2018ची घटना लोकशाही विरोधी होती आणि त्यामुळेच आम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने निर्णय घेतला अशा पद्धतीचा युक्तिवाद करताय। खरं तर कपिल सिब्बल यांनी हाच मुद्दा आता पकडलेला आहे आणि एकदम चिमटीत जसं पकडावं तसं निवडणूक आयोगाला या